नमस्कार मित्रांनो, काल रात्री स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत कंबाईन ग्रॅज्युएट लेवल म्हणजेच ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक जम्बो नोटिफिकेशन, एक मोठं नोटिफिकेशन 14,500 जागांचं नोटिफिकेशन काल रात्री प्रसिद्ध झालं। तसं हे नोटिफिकेशन यापूर्वी अपेक्षित होतं, पण एक्झाम कंडक्टिंग बॉडी चेंज झाल्यामुळे स्टाफ सिलेक्शन कमिशनने वेगळ्या एक्झाम कंडक्टिंग बॉडीने म्हणणार मी जी TCS कंपनी आहे तसं आणखी एका कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट चेंज करून दिले, म्हणून यामुळे थोडासा हा डिले झाला। तरी काल रात्री हे नोटिफिकेशन आलं आणि अपेक्षेपेक्षाही जास्त जागा ज्या आहेत या नोटिफिकेशनच्या माध्यमातून यावर्षी भरल्या जाणार आहेत। तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय आणि तुम्ही भलेही बँकिंग करत असताल तुम्ही सगळ्यांनी या जागांसाठी अप्लाय करायचे, कारण बऱ्यापैकी बँकिंगचा आणि यांचा सिलेबस जो आहे हा जवळजवळ 60 ते 70% जो आहे हा सिमिलर असतो। मग याच्याबद्दल समजून घ्यायचे तर हे जे नोटिफिकेशन आहे याच्यामधून कुठल्या कुठल्या जागा भरल्या जातात, कुठे कुठे जागा भरल्या जातात बघा। जसं महाराष्ट्र केंद्र सरकारसाठी UPSC जागा भरतात IAS IPS कॅडरच्या, त्यानंतर केंद्र सरकारच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या ज्या पोस्ट आहेत कुठे कुठे डिफरंट मिनिस्ट्रीज असतील, डिपार्टमेंट असतील, ऑर्गनायझेशन असतील ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असतील, स्टॅट्युटरी बॉडीज असतील, तर या सगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये, डिपार्टमेंट मध्ये, मिनिस्ट्रीज मध्ये पण कुणाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लाईक सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI, CBDT, सेंट्रल ब्युरो ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, आर्म फोर्सेस हेडक्वार्टर्स असतील, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स असतील, अशा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये पार तुमचं कॅग असेल, त्यानंतर तुमचं GST डिपार्टमेंट असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, या सगळ्या डिपार्टमेंट मध्ये, या सगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये, या सगळ्या मिनिस्ट्रीज मध्ये ज्या जागा भरल्या जातात या SSC CGL च्या माध्यमातून भरल्या जातात आणि त्याचं हे 14,500 प्लस जागांचं नोटिफिकेशन आहे। मग याच्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती समजून घेऊ। माहिती पूर्ण ऐका आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका। सर्वात महत्त्वाचं, स्पेशली जे विद्यार्थी SSC ची आणि रेल्वेची तयारी करतात, SSC आणि रेल्वेची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक डेडिकेटेड YouTube चॅनल ऑलरेडी लॉन्च केलंय। चॅनलचं नाव आहे सारथी SSC अँड रेल्वे। सारथी SSC आणि रेल्वे म्हणजे SSC ची तयारी करणारे आणि रेल्वेची तयारी करणारे या विद्यार्थ्यांसाठी या YouTube चॅनलवर आपण वेगवेगळी माहिती देत राहतो। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा याची लिंक आहे, त्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। सारथी एज्युकेशन हे चॅनलवर तर अशा माहिती येत राहतात, पण स्पेशल लेक्चर सिरीज असेल, स्पेशल गायडन्स सेशन असेल, स्पेशल इन्फॉर्मेशन असेल, स्ट्रॅटेजी सेशन असेल, ते आपण त्या YouTube चॅनलला कंडक्ट करतो। त्यामुळे सगळ्यांनी या YouTube चॅनलला डेफिनेटली सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा। या YouTube चॅनलच्या माध्यमातून लवकरच आपण एक नवीन बॅच जी आहे ही स्पेशल SSC CGL साठीची एक नवीन बॅच जी आहे, जिच्यामधून CHSL CGL कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झाम म्हणजे 12वी वरची, MTS, त्यानंतर रेल्वेची ग्रुप डी ची एक्झाम असेल, या सगळ्या एक्झाम कव्हर होतील, NTPC कव्हर होईल। तर अशी एक स्पेशल बॅच जी आहे ही आपण लवकरच या व्हिडिओच्या या YouTube चॅनलवर इन्फॉर्मेशन देणार आहे आणि एक स्पेशल बॅच लवकरच आपण लॉन्च करणार आहे। तर त्यासाठी अपडेट राहण्यासाठी याला सबस्क्राइब डेफिनेटली करून ठेवा। बरं, आता मुद्द्यावर येऊया। याच्या जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी नेमक्या स्पेशल डेट्स कुठल्या कुठल्या आहेत, इम्पॉर्टंट डेट्स बघा। काल नोटिफिकेशन आलं आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणं चालू झालं। 4 जुलै 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, 4 जुलै 2025 पर्यंत, ठीक आहे। तर पेमेंट जे आहे हे 5 जुलै पर्यंत करता येईल। 9 तारखेपासून 11 जुलै पर्यंत जर तुमचा फॉर्म चुकला तर एडिट करायला स्कोप असतो, तर एडिटिंगची डेट दिली, डेट्स विंडो ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट, ठीक आहे। त्यानंतर टियर 1, आता याची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती अशी असते प्री मेन्स, म्हणजे ॲज गुड ॲज टियर 1 टियर 2 आपल्याकडे प्री मेन्स असते बँकिंग मध्ये, ते टियर 1 टियर 2 म्हणतात। तर टियर 1 ची जी एक्झाम आहे ही 13 ऑगस्ट पासून 30 ऑगस्टच्या दरम्यान होईल आणि टियर 2 जी आहे ही डिसेंबर 2025 मध्ये होईल। या संदर्भात जर तुम्हाला काही कॉल करायचा असेल किंवा माहिती पाहिजे असेल, काही अडचण असेल, टेक्निकल ग्लिच असेल, अडचण असेल, तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता। हा टोल फ्री नंबर आहे SSC चा। बर, हा फॉर्म कुठे भरला जाईल सर? ssc.gov.in या वेबसाईटवर। कुठल्या कुठल्या पोस्ट भरल्या जातात? ग्रुप CD याचं टेंटेटिव्ह वॅकन्सीज किती आहेत? अराउंड जवळपास 14,582 वॅकन्सीज आहेत ग्रुप C आणि ग्रुप D च्या। पण ग्रुप C आणि ग्रुप D म्हणजे नेमकं कसं बघा। ग्रुप C म्हणजे
ऑफिसर स्केल 1च्या खालचं जे तुम्ही ज्यातल्या काही पोस्ट गॅझेटेड पण आहेत आणि काही पोस्ट नॉन गॅझेटेड पण आहे. त्यानंतर ग्रुप सी येतं. मग ग्रुप बी मध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहे बघा. असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही जी पोस्ट आहे, ही पोस्ट जी आहे कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये, याच्यातून एकूण 37 वेगवेगळ्या पोस्ट भरल्या यावेळेस जाणार आहेत. 37 वेगवेगळ्या पोस्ट. मग असिस्टंट सेक्शन ऑफिसर कुठं कुठं, सेंट्रल सेक्रेटरीएट ऑफिसर, इंटेलिजन्स ब्युरो IB, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, एक्सटर्नल अफेअर्स, आर्म फोर्सेस हेडक्वार्टर्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट. त्यानंतर हे झालं असिस्टंट सेक्शन ऑफिसर. ग्रुप बी च्या या पोस्ट आहेत. यासाठी काही पोस्टला 18 ते 20, 30 आणि काही पोस्टला 20 ते 30 पर्यंत वयोमर्यादा आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर बघा, इन्स्पेक्टर इन टॅक्स, इन्स्पेक्टर लेवलची पोस्ट असेल किंवा सब इन्स्पेक्टर लेवलची पोस्ट असेल. कुठं, सेंट्रल ब्युरो ऑफ डायरेक्ट टॅक्सेस मध्ये, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग CBIC लॉंग फॉर्म, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग समथिंग लक्षात येणं एक्झॅक्टली. त्यानंतर इन्स्पेक्टर लेवलच्या पोस्ट आहेत. त्यानंतर असिस्टंट सेक्शन एन्फोर्समेंट ऑफिसर, तुमचं जे ED आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ज्याला आपण ED म्हणतो, त्या डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर CBI मध्ये. तर अशा वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज असतील, ऑर्गनायझेशन असतील, डिपार्टमेंट असतील. इथं असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर लेवलच्या, सब इन्स्पेक्टर लेवलच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत. अशा एकूण 37 पोस्ट ज्या आहेत या साठी ही रिक्रुटमेंट होते. 31 बघा 37 पोस्टची ही रिक्रुटमेंट होते. आता यासाठी जसं मी सांगितलं ग्रुप बी, ग्रुप सी साठी एज लिमिट बघा, काही पोस्ट साठी 18 ते 30 पर्यंत आहे, काही पोस्ट साठी 18 ते 27 पर्यंत आहे, काही पोस्ट साठी 18 ते 30, 18 ते 27 अशा पद्धतीने एज लिमिट आहे. जर तुम्ही OBC कॅटेगरीला बिलॉंग करताय तर मग +3, SC/ST साठी +5, PWD कॅन्डिडेट साठी +10. त्यानंतर आपले हे एक सर्व्हिसमन साठी +10 आणि 2 जर कंबाईन असेल, एक सर्व्हिसमन प्लस कॅटेगरी, तर मग आणखी ऍडिशनल एज लिमिट तुम्हाला वाढून मिळतेच. यासाठी कोण कोण फॉर्म भरू शकतं? बॅचलर, हे पण नाही. ऑल पोस्ट साठी कोण फॉर्म भरू शकतं? बॅचलर्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट. म्हणजे एकूण ज्या 37 पोस्ट आहेत, 37 पोस्ट पैकी 35 पोस्ट साठी क्रायटेरिया आहे एनी ग्रॅज्युएट, पैकी 35 पोस्ट साठी क्रायटेरिया आहे एनी ग्रॅज्युएट, आणि उरलेल्या 2 पोस्ट साठी जो आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हिजिलेटर, या 2 पोस्ट साठी इन्व्हेस्टिगेटर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर JSO म्हणतात त्याला शॉर्ट मध्ये, आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 यांच्यासाठी. तर या पोस्ट साठी डिग्री जी असावी ती मॅथ्स, 12वीला मॅथ्स असावं किंवा स्टॅटिस्टिक्स हा एक सब्जेक्ट घेऊन तुम्ही डिग्री कंप्लीट केली असावी. तर या पोस्ट साठी येते. आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 साठी बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट. म्हणजे काय, तर उरलेल्या 32 पोस्ट साठी, 35 पोस्ट साठी क्रायटेरिया आहे एनी ग्रॅज्युएट. या 2 पोस्ट साठी मात्र स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट घेऊन तुम्ही डिग्री पास झाला असावा किंवा 12वीला मॅथ्स हा एक तुम्हाला सब्जेक्ट असावा ज्यात मिनिमम 60% असावेत. मग सर मी फॉर्म भरताना कसं करावं? तर बघा, फॉर्म भरताना एनी ग्रॅज्युएट इथं अप्लाय करतील, आणि जर तुमची ही डिग्री असेल तर तुम्ही इथं आणि इथं दोन्ही पोस्टला अप्लाय करू शकतात. म्हणजे जर मी BCom झालोय तर मी 35 पोस्टला एलिजिबल आहे, आणि जर मी BSc विथ मॅथ्स किंवा स्टॅटिस्टिक्स घेऊन झालोय तर मी 37 पोस्टला एलिजिबल आहे. बस, दॅट्स इट, एवढंच. जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. बर सर मी डिग्रीच्या फायनल इयरला आहे तर मला फॉर्म भरता येईल का? नाही. जर तुम्ही डिग्रीची परीक्षा दिली आहे आणि 1 ऑगस्ट 2025 पर्यंत जर तुमचा फायनल रिझल्ट येतोय तर तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे 1 ऑगस्ट 2025च्या अगोदर तुमचा निकाल हा जाहीर झालेला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमचा निकाल जाहीर झाला असावा. ऍप्लिकेशन फीस 100 रुपये ऍप्लिकेशन फीस आहे. कुणाकुणासाठी? जनरल OBC कॅन्डिडेट साठी, जनरल OBC चे मेल कॅन्डिडेट साठी, विमेन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, SC/ST, PWD यांच्यासाठी कुठलीही फीस नाही. दे आर एक्झम्प्टेड फ्रॉम पेमेंट फी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमची एक्झामची फीस आहे 100 रुपये. कुणाकुणासाठी? जनरल
EWS आणि OBCचे मेलसाठी, बाकी सर्व फिमेल आणि SC ST PWD कॅन्डिडेट साठी कुठलीही फीस नाही, तुम्ही फ्रीमध्ये हा फॉर्म भरू शकता, कुठलीही फीस नाहीये. बर, एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सेंटर आहे. महाराष्ट्र वेस्टर्न रिजन मध्ये येतं, तर वेस्टर्न रिजन मध्ये आपल्यासाठी कुठले कुठले सेंटर आहेत? छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे हे सेंटर्स जे आहेत हे सेंटर्स आहेत टियर 1 साठी. आता नेमकं सिलेक्शन प्रोसेस कशी असेल सर? बघा, सिलेक्शन प्रोसेस याची असेल, पहिल्यांदा होईल तुमची टियर 1 एक्झाम, त्यानंतर होईल तुमची टियर 2 एक्झाम. टियर 1 ही 200 मार्कांची परीक्षा असते, टियर 2 ही 390 मार्कांची परीक्षा असते. मग या 200 मार्कांचं बायफर्गेशन कसं असेल आणि हे जे मार्क आहेत हे फायनल मध्ये कन्सिडर होतील का? तुमचं फायनल सिलेक्शन नेमकं कशाच्या बेसिसवर असेल या संदर्भात पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊया इन डिटेल मध्ये. टियर 1 चं कसं असतं? जनरल इंटेलिजन्स म्हणजे तुमचा रिझनिंग हा सब्जेक्ट जो आहे हा, याचे 25 क्वेश्चन येतात 50 मार्काला, म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क. त्यानंतर जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस मध्ये थोडाफार जीकेचा पण पार्ट विचारला जातो, 25 क्वेश्चन 2 मार्क. क्वांट एकदम चिल्लर असतं, बँकिंगच्या क्लर्कच्या प्री लेवलचं क्वांट विचारतात, एवढं दलिंदर क्वांटिकडे विचारतात. अरिथमॅटिक तर एकदम चिल्लर असतं, थोडा ऍडव्हान्स मॅथ्सचा पार्ट असतो, तो आपण बघणारच आहे. त्यानंतर इंग्लिश 25 क्वेश्चन प्रत्येकी 2 मार्क, असे 100 क्वेश्चन 200 मार्कांना. 1 तासांचा टाइम असतो, 20 मिनिटं कंपेन्सेटरी मिळतात. कुणासाठी? शेड्यूल कास्ट स्क्राईब वाले कॅन्डिडेट साठी किंवा ज्याला आपण म्हणतो PWD कॅन्डिडेट साठी 20 मिनिटं एक्स्ट्रा मिळतात. ठीक आहे. बाकी 100 क्वेश्चन सोडवायचे असतात एका तासामध्ये, 200 मार्कांची परीक्षा. देयर विल बी निगेटिव्ह मार्किंग 0.5 निगेटिव्ह मार्किंग असते. सेक्शनल कट ऑफ असतो का? नाही, याला काही सेक्शनल कट ऑफ वगैरे नसतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग 0.5 आहे, 0.5. तिसरा मुद्दा, सेक्शनल टायमिंग असतो का? नाही, नो सेक्शनल टाइम, नो सेक्शनल कट ऑफ. ठीक आहे, या पद्धतीने आहे. बाकी ही एक्झाम जी आहे हिचे मार्क पुढे कन्सिडर होतात का? नाही, ही एक्झाम क्वालिफाईंग इन नेचर आहे. फायनल सिलेक्शन तुमचं त्या 390 मार्कांवर होईल. कुठल्या? मेन्सच्या. मग टियर 2 ची एक्झाम कशी असते? टियर 2 मध्ये 2-3 सेक्शन, बघा पेपर टियर 2 मध्ये 3 सेक्शन असतात. सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3. सेक्शन 4 आता ऍक्च्युअली सांगतो, इन डेप्थ सांगतो तुम्हाला. सेक्शन 1 आणि 2 हे जे मार्क आहे याच्यावर तुमचं फायनल मेरिट ठरतं. हे तुमचं क्वालिफाईंग इन नेचर आहे. म्हणजे कसं काय सर? बघा, सेक्शन 1 मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग येणार 30 क्वेश्चन, असे एकूण 60 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन 3 मार्काला, 180 मार्क तुमचे इकडं, आणि प्रत्येकासाठी 1-1 तासाचा वेळ आहे. मग सर 30 क्वेश्चन मॅथ्सचे, 30 क्वेश्चन रिझनिंगचे, 180 मार्क इकडं सेक्शन 1 मध्ये. सेक्शन 2 मध्ये 45 क्वेश्चन इंग्लिशचे आणि 25 क्वेश्चन GA चे, असे दोन्ही मिळून 70 प्रश्न, एका प्रश्नाला 3 मार्क, असे 210 मार्क. मग तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे या 390 मार्कांपैकी ठरत असतं. आणि हा जो पेपर आहे कम्प्युटर, सेक्शन 3 मध्ये कम्प्युटर, सेक्शन 4 मध्ये डेटा एंट्री स्पीड टेस्ट, हे जे एक क्वालिफाईंग इन नेचर असतं, याचे मार्क जे हे पुढे कन्सिडर होत नाहीत. यासाठी 15-15 मिनिटांचा वेळ आणि तिकडं 1-1 तासांचा वेळ, म्हणजे हे 60 क्वेश्चन सोडवायला 1 तास, हे 60 क्वेश्चन सोडवायला 1 तास. सर मग हे एकदाच होतात का वेगवेगळे होतात? नाही, हे एकदम बॅक टू बॅक होतं. म्हणजे पहिल्या तासामध्ये हा पेपर येईल, पुढच्या 1 तासामध्ये हा पेपर येईल, लगेच संपलं की हे चालू होईल, लगेच संपलं की हे चालू होईल, असं हे 2 तास, हे 2 तास आणि हे 20, हे 15 30 मिनिटं, तर 2.5 तासांचा हा पेपर आहे. ठीक आहे. जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स मधून एक्झाम पास केली किंवा एक्झाम ग्रॅज्युएशन झालंय तुमचं, जर तुम्ही त्या 2 पोस्ट साठी, बघा आता जर तुम्ही 35 पोस्ट साठी अप्लाय करताय, 35 पोस्ट साठी, तर तुमचं सिलेक्शन प्रोसेसच होईल. पण जर तुम्ही त्या 2 पोस्ट साठी अप्लाय केलं, कोणत्या? JSO आणि अजून 1-2 पोस्ट, त्या 2 पोस्ट साठी अप्लाय केलं तर 100 क्वेश्चन 2 मार्कांचे, असे 200 मार्क इथे ऍडिशनल पेपर द्यावा लागेल तुम्हाला, स्टॅटिस्टिक्सचा पेपर 2. तर अशा पद्धतीने तुमची सिलेक्शन प्रोसेस आहे. बाकी जो अभ्यासक्रम आहे तो आपला ऍज युज्युअल आहे. रिझनिंग आहे, बँकिंगच्या रिझनिंग पेक्षा खूप इझी असतं, कंपॅरेटिव्हली इझी असतं.
जनरल अवेअरनेस बँकिंगच्या जनरल अवेअरनेस पेक्षा थोडंसं वेगळं असतं, कारण इथं जे क्वेश्चन्स विचारले जातात ते करंट अफेअर्सवर सोबत हिस्ट्री अँड कल्चर, त्यानंतर जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, त्यानंतर जनरल पॉलिटिक्स, सायंटिफिक रिसर्च म्हणजे थोडाफार बेसिक वाला सायन्सचा पार्ट, तर याच्यावर विचारले जातात. त्यामुळं हा वाला जो पार्ट आहे बँकिंग पेक्षा थोडासा डिफरंट आहे. मॅथ्स बँकिंग पेक्षा खूप सोपं आहे. एक्स्ट्रा ऍडिशनल जो पार्ट आहे तो कोणता, हायर ऍडव्हान्स मॅथ्सचा, ट्रिग्नोमेट्री, अल्जेब्रा, जॉमेट्री, तो वाला पार्ट जो आहे तो इथं विचारतात, तो ऍडिशनल पार्ट आपण करून घेऊ. बाकी इंग्लिश वाला जो पार्ट आहे, इंग्लिश बँकिंग पेक्षा यांचं इंग्लिश सोपं असतं. बँकिंग मध्ये खूप ऍप्लिकेशन बेस इंग्लिश असतं, इकडे ऍप्लिकेशन बेस पार्ट थोडासा कमी असतो, थोडा ग्रामर बेस पार्ट असतो. बाकी त्यांचं म्हणणं असं होतं की काही पोस्ट अशा पण आहेत, काही पोस्ट फॉर्म भरताना अशा पण आहेत की ज्यांना फिजिकल स्टँडर्ड लागतं. फिजिकल स्टँडर्ड म्हणजे काही बेसिक फिजिकल टेस्ट तुम्हाला टेस्ट थ्रू जावं लागतं. तर या ज्या पोस्ट आहेत या पोस्ट तुमच्या फिजिकल स्टँडर्डवर अवलंबून आहे. इथं तुम्हाला मेडिकल सोबत फिजिकल स्टँडर्ड पण तुमचे चेक होतील मेडिकल टेस्ट सोबत. ठीक आहे. तर बाकी अशा पद्धतीचं हे नोटिफिकेशन आहे. आता मुद्दा येतो, सर फॉर्म कुणी भरावा, तर मी म्हणतोय बँकिंग आणि बँकेच्या सोबत IBPS ची तयारी करणारे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला पाहिजे. कुणी फॉर्म भरावा, मी म्हणतोय बँकिंगची तयारी करणारे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला पाहिजे म्हणजे पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या जागा आहे. आणि एक अनुभव घेऊन पहा, कारण बँकिंग पेक्षा SSC कंपॅरेटिव्हली इझी आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, याचा सिलेबस जो आहे हा ऍडिशनल सिलेबस आम्ही कव्हर करावा. कसा कव्हर करावा, बघा बँकिंगच्या बॅच सोबत बऱ्यापैकी तुमचा SSC चा अभ्यास होतो. ऍडिशनल जी SSC ची बॅच चालू केली जाईल त्याच्यामध्ये काही प्रमाणात डिस्काउंट तुम्हाला बँकिंगच्या विद्यार्थ्यांना दिलं जाईल आणि तिथं तुम्हाला सिलेबस जो आहे तो कव्हर करून घेतला जाईल. तिथं तुम्हाला तुमच्याकडून तो सिलेबस कव्हर करून घेतला जाईल किंवा तुम्हाला तो सिलेबस तिथं शिकवला जाईल. स्पेशल बॅच जी आहे याची आपण लवकरच चालू करतोय. यासाठी स्पेशल बॅच जी आहे ही आपण लवकरच ऑनलाईन स्वरूपात चालू करतोय. कंप्लीट बॅच जी आहे ऑनलाईन स्वरूपात आपण चालू करतोय. यासाठी तुम्ही काय करायचंय, सारथी एज्युकेशनचं जे मेन युट्यूबला जिथं तुम्ही हा व्हिडिओ बघताय इथं तुम्ही अवेलेबल आहातच. सोबत सारथीचं जे स्पेशल SSC आणि रेल्वेचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच आपण या संदर्भातली अपडेट जी आहे ही त्या ठिकाणी देऊ. बाकी मला असं वाटतं पूर्ण माहिती समजली असावीच. फॉर्म कसा भरायला पाहिजे या संदर्भात उद्यापर्यंत आपण एक वेगळा व्हिडिओ जो आहे तो त्या युट्यूब चॅनलला अपलोड करू. तोपर्यंत धन्यवाद. माहिती आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.